तर मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत माझ्या आजीचा म्हणजे माझ्या आईचाच लग्नाचा वाढदिवस आहे. तर चला आता मग बघूया पुढे आता काय काय होतं या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता आपण केक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण घेणार आहोत बॉर्बन बिस्किट. मित्रांनो, हे बिस्किट्स आहेत तर ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. ठीक आहे. आणि हे बिस्किट्स आहेत ते आपण मिक्सर मध्ये घालणार आहोत आणि त्याची पावडर बनवून घेणार आहोत. ठीक आहे, थोडे थोडे घालायचे पहिले. तर मित्रांनो, ही आपण आता पावडर करून घेतली आहे. याच्यामध्ये घालायची. ठीक आहे, काढून घ्यायची एका टोपामध्ये ज्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण त्याच्यामध्ये ना कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि मग पाणी थोडंसं गरम व्हायला द्यायचं, बॉईल करायला द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे केकचं बॅटर आहे ते ठेवायचं. ठीक आहे, आता पाणी गरम करूयात आपण. ठीक आहे, कुकरमध्ये पाणी गरम करायचंय. तर मित्रांनो, आता आपण हे दूध घेतलंय. ठीक आहे, दूध आता क्वांटिटी प्रमाणे घ्यायचंय. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जेवढं बॅटर एकदम पातळ नाही करायचंय, नॉर्मल करायचंय आणि हे बॅटर मध्ये ओतायचंय हळूहळू, पूर्ण नाही ओतायचंय. तर आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून ओतायचंय आपल्याला. आणि हे दूध थंड घ्यायचंय आपल्याला, गरम नाही ओतायचं आणि हे मिक्स करायचंय. मीठ ढवळून घ्यायचं, एकाच साईडने ढवळायचंय. मित्रांनो, हे आहे भांड, ह्याच्यामध्ये आपण केक करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण थोडस ऑइल लावून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे ऑइल का लावतो, कारण की ह्याच्यामुळे आपण केक बरोबर येईल, म्हणजे चिपकणार नाही एकदम भांड्याला. ठीक आहे, बरोबर एकदम केक ला पूर्ण डब्याला लावून घ्यायचा व्यवस्थित एकदम. मित्रांनो, आता आपण इनो घालणार आहोत थोडं थोडं करून, म्हणजे थोडंसंच घालायचंय. ठीक आहे, आता आपण का टाकणार आहोत इनो, केक फुलण्यासाठी थोडस. ठीक आहे, ठीक आहे, आणि थोडस दूध घालायचं आपल्याला, जेवढं हे पाहिजे तेवढं. थोडस बॅटर एकदम लूज करायचं, एकदम पातळ नाही करायचंय, थोडस मीडियम ठेवायचंय. तर मित्रांनो, हे बॅटर ना असं झालं पाहिजे. हा, असं झालं पाहिजे, म्हणजे क्वांटिटी, आणि एकदम पातळ नाही. ठीक आहे, तर आपण आता डब्यात ओतूया हे बॅटर, म्हणजे ज्या डब्यात आपल्याला बेक करायचा आहे केक. तर मित्रांनो, आता आपण जे बॅटर होतं ते ह्याच्यामध्ये पोर केलंय भांड्यामध्ये. तर आता हे भांड आहे ते थोडस टॅप टॅप करायचं आपल्याला. आता टॅप टॅप का करायचं, कारण की थोडस बबल्स राहतात, त्यामुळे थोडस असं टॅप टॅप करायचंय. मग ते बरोबर सेट होऊन जाईल आणि तुमचा केक बरोबर होईल. ठीक आहे, थोडस करायचं, अगदी जास्त नाही करायचं. ठीक आहे, आता टॅप टॅप करून झाला आहे. तर मित्रांनो, हे जे कुकरचं भांड आहे, तर हे कुकरचं भांड्याचं वरचं जे आहे ना शिट्टी, ते आपण काढायचंय. ठीक आहे, आणि रबर सुद्धा काढायचंय, रबर नाही ठेवायचंय. ठीक आहे, आता आपण जे बॅटर केलेलं रेडी, ते आपण कुकरमध्ये ठेवूया 30 मिनिटासाठी. 30 ते 35 मिनिटं ठेवायचा. ठीक आहे, आणि हे कुकरचं भांड आपण लावून घ्यायचं.
ठीक आहे. तर तर 30 मिनिटासाठी 30 किंवा 35 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचंय आणि मग आपण बघूया पुढे. केक रेडी झालाय, तुम्ही बघू शकता बेस रेडी झालाय चॉकलेट बिस्किट केकचा. तर आपण आता थोडस ह्याला सजावट करूया. ठीक आहे. आणि आता आपण करणार आहोत चॉकलेट केकचं थोडस सजावट. आता आपण ह्याच्यामध्ये टाकलंय चॉकलेट वरती. ठीक आहे. चॉकलेट ओतून घ्यायचं मेल्ट करून. असं स्प्रेड करून घ्यायचंय नीट. आणि आता हे आपला केक रेडी झालाय. आपण 10-15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया. मित्रांनो, आज अॅनिव्हर्सरी स्पेशल आपण पावभाजी बनवत आहोत. आपण म्हणजे काकी बनवते. तर मग ह्याच्यामध्ये आपण नॉर्मल तेल घातलंय, मग कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे परतून घेतले आणि आता आलं लसूण पेस्ट घातली आहे. थोडंसं परतून घ्यायचं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपण पावभाजी मसाला घालणार आहोत, जो आपल्याला रेडीमेड भेटतो दुकानात. आता पावभाजी मसाला आपल्या टेस्टनुसार घालायचा आहे. कोणाला तिखट पाहिजे, नॉर्मल पाहिजे. हळद थोडीशी घातली आहे चवीप्रमाणे थोडी. आणि आपल्या घरातले मसाले, मालवणी मसाला, गरम मसाला थोडासा, हे सगळे मसाले घालायचे आणि ढवळायचे, मिक्स करून घ्यायचं. मस्त फुगत येईल आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. ग्रेव्ही टाईप झालं तर त्याच्यामध्ये आपण जे बॉईल केलेले भाज्या आहेत ते आपण मिक्स करायचं. आता भाज्या तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकायचे. ठीक आहे. आता आम्ही ह्याच्यामध्ये टाकले गाजर, शिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर आणि वाटाणा, हिरवा वाटाणा. हे सगळं आम्ही कुकरमध्ये मॅश करून घेतलं आहे आणि टाकलं आहे. आता तर मग थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आता आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे. आपल्या टेस्टनुसार घालायचं आहे मीठ. उकळी आली आहे पावभाजीला. आपण आता कोथिंबीर घालूया. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. केक बनवून झालाय, तुम्ही बघू शकता. छोटासा घरगुती केक बनवलाय आणि ही आई आणि नचिकेत. ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर आई बाबा, हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. अरे वा वा वा, छान छान छान.
मित्रांनो आता आपली पावभाजी रेडी झाली आहे, तर आपण टेस्टिंग करूया पावभाजी कशी झाली. मित्रांनो आता नचिकेत तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे कशी झाली आहे पावभाजी. ठीक आहे, एक नंबर. ठीक आहे. तर एक नंबर झाली आहे पावभाजी, तुम्ही बघूच शकतात. हे मांजरं पण आली आहेत पावभाजी खायला. ठीक आहे, आई पण सांगणार आहे कशी झाली आहे पावभाजी. एक नंबर झाली, आई पण बोलते. ठीक आहे मित्रांनो, आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तर आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.